छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण, रेल्वे स्टेशन ते बाजार समिती रस्ता, विकासाचा मार्ग, प्रगतीचा मार्ग, शहराची उन्नती हेच माझे कर्म। चाळीसगाव शहराला सर्व रस्त्यांशी जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे रेल्वे स्टेशन ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचा रस्ता। या रस्त्यावर फक्त वाहतूकच चालत नाही, तर चाळीसगाव शहरातील उद्योग व्यवसाय धावत असतो। या रस्त्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज हा रस्ता दर्जेदार आणि सुंदर झाला आहे। आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत तितूर नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 16 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे। 2021 साली शहरात आलेल्या महापुराचा धोका पुन्हा चाळीसगावकरांना कधीही राहणार नाही, याची शाश्वती हा नवीन पूल देतो आहे। यासोबतच आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करून रस्ता पूर्ण झालेला आहे। या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण। छत्रपती शिवाजी महाराज चौक हे शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केलेले हे सुशोभीकरण कार्य या चौकाच्या सौंदर्यात मोठी भर घालणार आहे। आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने 5 कोटी रुपयांचा निधी फक्त चौकाच्या सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आलेला आहे। यामुळे शहराच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान होत आहे, त्यातून येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल। आमदार मंगेशदादा चव्हाण यांची निस्सीम इच्छाशक्ती आणि ठाम ध्येय धोरणामुळेच आज हा महत्त्वाचा रस्ता आणि चौक सुशोभीकरण होत आहे। शहराच्या आधुनिकतेला आणि पारंपरिकतेला जोडणारा हा प्रकल्प भविष्यातील शहर विकासाचा एक नवा आदर्श ठरणार आहे। चाळीसगाव शहराला विकासाच्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्याला मानाचा मुजरा।